नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बेसन पोळी. भाजी नसल्यावर पटकन अशी तयार होणारी ही बेसन पोळी आहे. त्यासाठी आपण इथे हिरा बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला पोळी जेवढ्या पाहिजे तेवढ्याच बनवायचं आहे, तर तेवढीच बेसन घ्या. आणि आपण इथे बेसन घेतलेलं आहे. त्या बेसनात आपल्याला टाकण्यासाठी लागलेलं आपण साहित्य पाहून घेऊया. तोपर्यंत आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथे लागणारं साहित्य आहे हळद, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरे. हे 4-5 असतं. खूप थोडं साहित्य लागतं आणि पटकन असे 2 मिनटात बेसनपोळी तयार होती. आपण इथं लसूण मिरची कुटून घेणार आहोत. त्यामध्ये जिरे, थोडंसं मीठ टाकून त्याला बारीक करणार आहोत आणि बारीक करून घेऊया. ते खलबत्त्यात बारीक करा, छान चव लागते. मिक्सरमध्ये काय होतं, जास्त बारीक होत नाही, त्याच्यामुळे मिरची मी शक्यतो खलबत्त्यातच बारीक करते. आणि हे बघा बारीक झालेली आहे. आता आपण बेसन पिठामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाका, भरपूर असेल तर भरपूर टाका. थोडं मीठ टाका आणि थोडीशी हळद टाका. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हळद टाका आणि हे सगळं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊया आपण. आता आपण पाणी टाकणार आहोत. ते माझ्या कणिक मळलेले ताट होते, त्याच्यामुळे मी त्यातच बेसन पीठ मळलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या भांड्यात पण मळू शकता. मी जास्त भांडे भरवत बसत नाही, मी पटकन आहे त्यात करून घेते. बेसन आपलं तयार झालेलं आहे. जास्त पातळ करू नका, बेसन पोळी पलटता येत नाही पातळ असल्यास. मी पोळ्या केल्या होत्या, त्याच्यामुळे तवा माझा गरमच आहे. आणि त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया. आणि तेल टाकले की त्याला सगळीकडं पसरून घ्या. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने पसरा आणि हे असं सगळीकडे लावून घ्या त्याला. त्याचनंतर आपण आता तवा गरम आहे की पाहून घेऊया. तवा गरम असल्यावर टाका. त्यानंतर आपण त्यात बेसन टाकूया आणि त्याला पोळीसारखा गोल आकार देऊया. थोडंसं पसरून घेऊया. एका जागेवर जाड होती तशी, त्याच्यामुळे पसरून घ्या. अशा प्रकारे पोळी पसरा. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणाला बेसन पोळी आवडती, नक्की सांगा. असं थोडंसं त्याला होऊन द्या, तरच त्याला पलटता येतं, नाहीतर मग ते बेसन पोळी तुटते. साईडने असं थोडंसं तेल सोडवा. तेल सोडलं की पोळी खाली चिटकत नाही, बरोबर उलटण्याने उलटता येतं ती. झालेले आहे. आता आपण त्याला पलटून घेणार आहोत. 1 मिनटं. हे कच्चं बेसन आहे वरचं, ते थोडंसं पसरून घ्या. पटपट सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. आता आपण पोळी उलटण्याने पलटून घेणार आहोत. आणि खालून तयार झालेली आहे आपली. आपण आता वरची साईड शेकून घेणार आहोत. खूप छान अशी झालेली आहे. सुंदर, कुठे चिकटली नाही आणि कुठे तुटलीही नाही. खूप सुंदर अशी बेसनपोळी तयार झालेली आहे. आता त्याची खालची साईड पण शेकूपर्यंत आपण त्याला ठेवूया. मोठ्या गॅसवर ठेवू नका, कारण की आतून कच्चं राहिल्यास खायला चव लागत नाही. आपण अशी पण पलटून झालेली आहे. आपली बेसनपोळी आता तयार झालेली आहे. दोन्ही पण साईडने आपण त्याला छान शेकवले आहे. त्याला आपण काढून घेऊया आणि आता आपण दुसऱ्या पोळ्या तयार करून घ्याव्या. मी 3 ते 4 पोळ्या केलेल्या आहे. खूप सुंदर लागतात. माझी मुले तसेच सॉसबरोबर तशीच खातात. छान लागती, चपातीबरोबर छान लागती. कसा आवडला व्हिडिओ?